अनुबंध अरे उशीर झाला, निघायला पाहिजे. बाय. येते. हा चूक फक्त माझी एवढी झाली की मी तुला फोन करून कळवलं नाही. मी एक काम करतो ना, मी तुला ब्रिज मोहनशी फोनवरती बोलायला सांगतो. बोलते त्याची. मला नाही बोलायचं. बरं आहे, तुझा माझ्यावरही विश्वास नाही. तू ब्रिज मोहनशी बोलणार नाहीस. तुझा विश्वास कोणावर? ते किटीवर. हे बोलणंच खुंटलं ना. माझा पगार पुरतच नाहीये संसाराला म्हटल्यावर मी कुठल्या तोंडाने अडवणार आहे ना तुला. काय म्हणताय तुम्ही हे? अंजू, अगं गरजा वाढतच राहणार आहे. मालूच्या भविष्यातल्या शिक्षणाच्या खर्चाचा विचार जरी आला ना नुसता मनात, तरी फेस येतो तोंडाला. कुठून करणार आहे मी हे सगळं? मीच अपुरा पडतोय म्हटल्यानंतर तुला अडवायचा अधिकारच काय मला? तुम्ही काय बोलताय हे लक्षात येतंय का तुमच्या? तुमचे गुण आणि तुमचा पगार याचं प्रमाण व्यस्त आहे, मान्य आहे मला. पण तुमच्या पगारावरनं तुमची किंमत कधीच ठरवलेली नव्हती हो मी. तुझ्यामुळे माझ्यात आणि मीरामध्ये वादावादी झाली. जो काही तमाशा झालाय ना, त्याला तू जबाबदार आहेस. हे हॅलो, प्रॉब्लेम काय याचा? आपल्यात आणि आपल्या प्रिय व्यक्तींमध्ये दुरावा आल्यानंतर त्याचं दुःख काय असतं मला माहिती आहे. ते दुःख तुम्हाला नको. थँक्स. मला नॉर्मल माणसासारखा श्वास घेऊ देत. हा तिथे का आला होता, याचा फोन का आला, तो तिथे घरी का आला होता, काय हे यार? डोंट, आय लव्ह टू शेअर एव्हरीथिंग आणि मी शेअर करते सुद्धा. पण प्लीज माझी उलट तपासणी घेऊ नकोस तू. इट वोंट वर्क. जलसी वगैरे मी समजू शकते यार, पण संशय यार. नमिता, वेडं वाकडं असेल तरी जसं जमेल तसं बोल माझ्याशी. शुभंकरने तुझं मन दुखावलंय का? बंगलोरचा पत्ता कुठून देऊ? पत्ता देण्याखेरीज माझ्याकडे आता पर्याय नाहीये. काय सांगू मी समीरला? आत्यांच्या मनात सुद्धा हीच भीती होती. ती त्यांनी ज्या पद्धतीने बोलून दाखवली ते योग्य नव्हतं. शुभंकरने आशूच्या खांद्यावर हात ठेवलेला बघून तुला तेच वाटलं जे तुझ्या जागी कुठलीही बाई असती ना तरी तिला वाटलं असतं. नमिता, मी तुला मागेही म्हटलं होतं, आपली केसच थोडी जगावेगळी आहे ग. जिथे 4-4 जाणं येणं आहे, अशा हॉलमध्ये जर शुभूने तिच्या खांद्यावर हात ठेवला असेल तर ती नक्कीच कुठल्याशा साध्याशा कारणामुळे झालेली त्याची स्पॉन्टेनियस रिॲक्शन असणार. आणि स्पष्टच सांगायचं झालं तर काही वेडवाकडं असतं ना, तर तो विचार असा खुल्या पद्धतीने व्यक्त नसता झाला. हो ना? बरोबर आहे तुमचं. आता आपल्याला काही इलाज नाहीये. तो निर्णय निभावणं भाग आहे, बरोबर ना? तू अजिबात गिल्टी समजू नकोस स्वतःला. कुठलीही गिल्ट मनात ठेवू नकोस. ओके? मला वाटतं आता निघायला पाहिजे. मीराचा फोन आला होता, चेकअप करता जायचंय ना? हो.